हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. हे पहा मैत्रिणी, मी ना सकाळी 12-1 वाजता चीक घेतला होता आणि आता मी संध्याकाळी झोपताना त्याच्यात ते मधलं पाणी ओतून काढत आहे. ज्या दिवशी चीक घेतला ना सकाळी त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्यातलं पाणी पूर्ण ओतून काढायचे. चीक खाली बसतो आणि परत त्यात मध्ये ना नवीन दुसरं पाणी टाकायचे. पहा आता मी त्यात मध्ये ना पहिलं पाणी काढून घेतलं आणि दुसरं पाणी टाकीत आहे. हे पहा, आणि परत सकाळी उठल्याच्या नंतर आहे ना मी त्याच्यातलं परत ते टाकलेलं पाणी ना ते काढून घेत असते. सकाळी परत ज्या दिवशी आपल्याला करायच्यात ना त्या दिवशी परत त्याच्यावरचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि असा चिक पूर्ण फोडून घ्यायचा. हे पहा, चिक असा फोडायचा. त्याच्यात काय होतं, खाली चिक बसल्यामुळे ना त्याचा असा गोळा तयार होतो. त्याच्यामुळे ना तो हाताने पूर्ण फोडून घ्यायचा आणि परत सोजीच्या चाळणीने एका पातेल्यामध्ये किंवा कशात तरी असा गाळून घ्यायचे. पहा आता मी पातेल्यामध्ये गाळून घेते आणि जेवढं पातेलं आपलं चिक भरण ना तो त्याच्या डबल पातेलं पाणी ठेवायचं. हे पहा, आता माझं ह्या पातेल्याने बरोबर एक पातेला चीक भरला होता. त्याच्या मग मी काय केलं, 2 पातेले पाणी ठेवलं गरम करायला. त्याच्यातलं थोडं करायच्या टायमाला त्याच्यातलं मी थोडं पाणी काढून घेतलं. मैत्रिणी, ते पातेल्याने माझं बरोबर 2 लिटर दुधाचं होतं. 2 लिटर दुधाच्या पातेल्यासाठी मी ना अर्धा कप त्याच्यामध्ये मीठ आणि पोह्याच्या चमच्यानी फक्त वरती 1च चमचा त्याच्यामध्ये मीठ टाकलं. एकदम परफेक्ट माझं झालं. कुरडई एकदम छान झाली. त्याच्यामध्ये खराट वगैरे काही झाली नाही. हे आता पाण्याला छान अशी उकळी आली. पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आहे ना गॅस कमी करायचा. त्याची उकळी पूर्ण बंद होऊन द्यायची. एकदम पाणी शांत होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये ना तो चिक खाटून घ्यायचा एकदम. आता त्याला जोडीदार लागतो कोणीतरी, पण माझ्याबरोबर जोडीदार नव्हतं, मालक बी नव्हती, मुलगा नव्हता, मी एकटीच होते करायला. मी एका हाताने तो चिक टाकला आणि एका हाताने हाटून घेतला. छान हटायचा असा पटपट. नंतर संपल्याच्या नंतर टाकून संपल्याच्या नंतर आहे ना एकदम पटपट पटपट हलवायचा. गॅस कमीच राहू द्यायचा. फुल गॅस ठेवला ना त्यामध्ये काय होतं, गाठी होती. त्याच्यामुळे ना गॅस एकदम बारीक करायचा आणि पूर्ण छान असा मिक्स करून घ्यायचा. आता जरी तुम्हाला थोडा पातळ वाटत असला तो अजून आटरतोय, तो काय असा पूर्ण अजून घट्ट झालेला नाहीये. आता थोडा हटत हटत आल्याच्या नंतर काय करायचा, नंतर थोडा गॅस फुल करायचा. आता माझा एकदम असा लोण्यासारखा चीक झालेला आहे. त्याच्यामध्ये बिलकुल गाठ वगैरे झालेली नाही. त्याच्यामुळे मी ना आता गॅस फुल केलेला आहे. मी फुल गॅसवर त्याला ना आता जवळ ते 10 ते 15 मिनिटं शिजवणार आहे. कमी गॅस करून. हे पहा, आता जवळजवळ 15 ते 20 मिनिटं मी गॅसवर शिजवलं आहे. ते कारण चुलीवर असल्या की लगेच शिजतो. गॅसवर काय एवढा शिजत नाही म्हणून कमी गॅस करून मी 10 ते 15 मिनिटं शिजवलंय. आणि आता इथं आलेली टेरेसवरती कुरड्या करायला मी एकटीच आहे. माझ्या हाताखाली काही कोणीच नाही. मालक बी गेले होते आणि दादा पण गेला होता. स्वामी समर्थाचं नाव घेतलं आणि मी कुरड्या घालायला चालू केलं. हे पहा मैत्रिणी, किती छान कुरड्या झाल्यात. आता मी करायला एकटेच आहे म्हणून ना याच्या पुढे काही तुम्हाला दाखवत नाही, पूर्ण अशाच करायच्या. आता मी आता तुम्हाला जर कुरड्या करायच्या असल्या ना माझ्या पद्धतीने करा. एकदम परफेक्ट माप तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. याच्यात कुठलंही कमी जास्त काही नाही. तुम्ही करून बघा आणि केल्याच्या नंतर मला कशा होत्यात ना त्या कमेंटमध्ये सांगा. हे पहा, आता मी कुरड्या तळून पाहते. पहा, तळल्याच्या नंतर मी तुम्हाला करतो किती छान अशा फुलत्यात कुरड्या, पण एकदम छान झालेल्या आहेत चवीला त्याला. चला मैत्रिणी, बाय. मग भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये.